म्हणजे ना मानव निर्मिती झाल्यानंतर हो पहिल्यांदा जो माणूस बोलला असेल हो कदाचित तीच गोंडी भाषा असावी. भारताचं नाव. हा, भारताचं सर्वप्रथम मानव निर्मितीनंतर पहिलं नाव या देशाचं होतं कोयामुरी द्वीप. कोयामुरी द्वीप. त्याच्यानंतर कोयामुरी द्वीप नंतर शिंगा द्वीप. अच्छा. त्याच्यानंतर शंभू द्वीप. अच्छा. नंतर जम्बू द्वीप, नागद्वीप आणि शेवटचं मग गोंडवाना भूभाग. अच्छा. एडवर्ड स्विस नाव दिलं. सगळ्या म्हणजे भाषेची ती जननी आहे. बरोबर. जसं आता गोंडी भाषा, गोंडी आहे, तामिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे. ह्या भाषांना द्रविड कुलातल्या भाषा म्हणतात. द्रविड कुलातल्या, बरोबर. द्रविड कुलातल्या भाषेत या द्रविड कुलातल्या भाषेची आई जर असेल तर ती गोंडी भाषा. गोंडी भाषा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या YouTube मंच लोकल ट्यूब मध्ये. तर आज आम्ही पोहोचलो आहोत कचारगड धनेगावला. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत आदरणीय उषाताई किरण आत्राम यांच्याशी. आपण त्यांना ओळखून आहात, त्या आपल्या लोकांना, समाजाला योग्यरित्या परिचित आहेतच. त्या एक साहित्यिक आहेत, त्या एक लेखिका आहेत, त्या एक कवयित्री आहेत. त्याबरोबरच त्यांनी अनेक असे अचीवमेंट आपल्या जीवनामध्ये म्हणजे मिळवलेले आहेत की ते शब्दांनी त्यांचे वर्णन करणं शक्य नाहीये. तर आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत, त्यांच्या अचीवमेंट्स बद्दल, आदिवासी समाजाच्या बद्दल. त्याचबरोबरीने पुन्हा असे बरेच मुद्दे आपण चर्चेदरम्यान घेणार आहोत. तत्पूर्वी ताई, आपलं मी स्वागत करतो आमच्या चॅनल लोकल ट्यूब मध्ये. आणि आपल्याला विनंती करतो की आमच्या प्रेक्षकांसाठी आपण एक छोटा परिचय आपला द्यावा, त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूयात. धन्यवाद. मी आपले आभारी आहे. मी उषा किरण आत्राम ताराम, कचारगड धनेगाव इथे राहते आणि मी एक सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी आहे. अच्छा. आणि आदिवासी समाजामधली, महाराष्ट्रामधली पहिली आदिवासी कवयित्री. अच्छा. या 60च्या दशकामध्ये पहिली कथाकार आहे, पहिली नाटककार आहे, पहिली बालगीत लिहिणारी लेखक आहे, संपादक पण पहिली मी आहे. अच्छा. आणि मी गोंडी, हिंदी आणि मराठी अशा तीनही भाषेमध्ये लिखाण काम करत असते. आणि माझा जन्म नंदोरी, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर इथे झालेला आहे. आणि मी शासकीय सेवा करत असताना सोबतच मी साहित्याची जी मला आवड होती, कविता लिहिणे, कथा लिहिणे, वैचारिक लेखन करणे किंवा समाजसेवा, यामध्ये मला लहानपणापासूनच आवड होती. त्यामुळे जो साहित्याचा एक धागा मी पकडला आणि हातामध्ये जेव्हा लेखणी आली, तेव्हापासून मी समाजामधलं जे विषमता आहे, दुःख आहे, दैन्य आहे, शोषण आहे, अन्याय आहे, अत्याचार आहे, हे संपूर्ण समाजाचं लेखन मी केलं. अच्छा. आणि त्यामध्ये विशेषतः स्त्री ही माझ्या लेखनाची केंद्रबिंदू आहे. मग ती आदिवासी असो, दलित असो, कष्टकरी असो, बहुजन वर्गातली असो, समस्त स्त्रियांचं दुःख मांडण्याचा मी प्रयत्न माझ्या कथामधून केलेला आहे, माझ्या कवितामधून केलेला आहे. वैचारिक लेखनामधूनही समाजामध्ये जे जे अत्याचाराने अन्याय होत आहे त्या संबंधाने मी बिनधास्तपणे लिहिते. आणि अत्याचार सहन करू नका. अच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं म्हटलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर मी पण आपल्या समाजातल्या लोकांना म्हणते की तुम्ही नाहक कोणताही अन्याय असेल तो सहन करू नका. अच्छा. कुठला तुमचा भ्रष्टाचार होऊन जर तुम्हाला कोणी जर लुटत असेल तर तुम्ही लुटून म्हणजे लुटत होऊ नका, स्वतःला लुटू देऊ नका कोणाला. आणि कोणी जर तुम्ही खरे असूनच खोटं करायचा जर प्रयत्न करत असेल तर त्यांना तुम्ही सत्याची बाजू दाखवा की तुम्ही खरे आहात कसे. बरोबर. कारण सध्या वर्तमान स्थितीमध्ये सामाजिक वातावरण इतकं अस्वस्थ आहे. बरोबर आहे. समाज कुठेतरी आतल्या आत धगधगत आहे. आज वर्तमान काळामध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर
कोणीच माणूस सुखी नाहीये, बरोबर. आनंदी नाही आहे. बरोबर आहे. ना शेतकरी आनंदी आहे, ना कष्टकरी आनंदी आहे, ना श्रमिक आनंदी आहे, ना सुशिक्षित बेरोजगार आनंदी आहे, ना महिला समाधानी आहे. बहुजन समाजामधल्या महिला नाही, दलित समाजामधल्या महिला नाही, कष्टकरी शेतीमध्ये काम करणाऱ्या महिला समाधानी नाही, आदिवासी महिला तर त्याही पेक्षा दुःखी आहेत. कारण इथली सामाजिक व्यवस्था आज घडीला इतकी वाईट आहे की दुःख कोणाला सांगावं आम्ही. बरोबर. आमच्या दुःखाची जातच वेगळी. आम्ही तुमचे सारे संदर्भ नाकारतो असंही नाही, पण काय करावं, आमच्या दुःखाची जातच वेगळी आहे, त्याला माझाही नाईलाज आहे. अशा माझ्या एका कवितेमध्ये म्हटलं आहे की हे जे अन्याय अत्याचार आहे आणि ही विषमता आहे, याला कुठेतरी आपण छेद द्यायला पाहिजे. बरोबर. ही कोंडी आहे एक प्रकारची, या कोंडीला आपण फोडून बाहेर निघायला पाहिजे. आणि जर आपण प्रत्येकानेच म्हटलं की मला काय करायचं आहे, मला काय करायचं आहे असं म्हणत राहतो, त्याच्यामुळेच हा भ्रष्टाचार वाढलाय. आणि समाजामधला आज जे गढूळ स्थिती पाहायला मिळते आपल्याला, कोणीच कोणाला मानत नाही, कोणीच कोणाचा पावबंद कोणाच्या पायामध्ये नाहीये. कोणी कोणाला खून करतो, कोणी कोणावरती बलात्कार करतो, कुणी कोणाला लुटतो, कुणी कोणाला भ्रष्टाचार करून नाही का पैसे मागतो. बरोबर आहे. नाही दिले तर त्यालाच मारतो तो उलट. शेतकऱ्याला आहे तर त्याला पण कर्ज माफी नाहीये, त्याला इकडून तिकडून नाही का जे व्यापारी लोक लुटत आहे, त्याच्या मालाला भाव नाही आहे, कर्जाचा डोंगर आहे, तो अस्वस्थ आहे. शिकलेले तरुण मुलं आहे, त्यांना नोकऱ्या नाही आहे. आज 25, 30, 38, 35 वर्षाचं वय झालं पोरांचं, त्यांचं लग्न नाही, कसं होणार? ही केवढी मोठी गंभीर समस्या आहे. देशाचा जो आधार, त्यांच्या खांद्यावर उद्याचा भारत उभा राहणार, आणि तेच जर खांदे जर कमजोर असेल तर त्यांनी कुणाकडे पाहावं? बरोबर. आणि शासन व्यवस्था तर इतकी एवढी आता खराब आहे की नुसत्या जाहिरातीचा भडीमार होतो. बरोबर. देशाचा विकास होत आहे, देश हा महाशक्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे म्हणून ज्या घोषणाबाजी खूप आहे, परंतु घोषणाबाजी केल्यानंतर जे राज्यकर्ते इथले लोक आहे, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, सत्तेचा चाबूक आहे, ते लोक पूर्णतः आंधळे झालेले आहेत. कारण त्यांना या लोकांशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्यांची खुर्ची, त्यांचा पक्ष आणि त्यांचा नावाची प्रसिद्धी गाजावाजा कसा होईल, बाकी जनतेशी त्यांचं काही देणं घेणं नाही. आता तुम्ही एक इतिहासकार आहात, तुम्ही लेखिका आहात, तुम्ही साहित्याच्या क्षेत्रात खूप मोठं तुमचं काम आहे. तर एक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असताना तुम्हाला काय वाटतं, ही समाज व्यवस्था इतकी म्हणजे खालच्या स्तराला कशी गेली, काय वाटतं तुम्हाला? हा, समाज व्यवस्था एवढी खालच्या दर्जाला जाण्याचे कारण आहे की मुख्य म्हणजे राजकारण आहे, समाजकारण आणि राजकारण आहे. राजकारणाच्या या बेबंदशाहीमुळे समाजामध्ये जे जे हुकुमशाह म्हणतो आपण, हे हुकुमशाह आणि दादागिरी हे खूप वाढली आहे एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला त्यावरती अंकुश ठेवणारे किंवा त्यांना न्याय देणारे, ज्याच्यावरती अन्याय झाला त्याला न्याय देणारे जी प्रशासन व्यवस्था आहे, म्हणजे जसं पोलीस आहेत, हे कमजोर आहे ना. ते पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला न्याय देत नाही. एखाद्या माणसाचं काही केलं असेल तरी जो खून करणारा असेल किंवा अत्याचार करणारा असेल, त्याने जर पैसे देऊन टाकले असेल तर त्याची बाजू घेते. पण खराखुरा माणूस असेल तर त्याला न्यायच मिळत नाही, आहे की नाही? तर असं हे वातावरण झाल्यामुळे, किंवा दुसरं उदाहरण तुम्हाला द्यायचं राहील, आपल्या आता ग्रामीण भागामध्ये आपण राहतो, छोटस उदाहरण पाहू. जे लोक बीपीएल मध्ये नाही आहे, त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे, ट्रॅक्टर आहे, भरपूर शेती आहे, चांगलं उत्पन्न घेतात, खाऊन पिऊन चैन आहे, असे लोक, एक गावातला एखादा पोरगा जो तहसील कार्यालयामध्ये काम करतो, तो म्हणते की तुमच्याकडून 5,000 रुपये द्या, तुमचं बीपीएल नॉन बीपीएल म्हणजे ना अंतिम अंत्योदय योजनेमध्ये तुमचं कार्ड बनवून देतो. आणि असं करून आपल्या गावातलेच लोक गावातल्या लोकांना लुटते, म्हणजे गावातले लोक गावातल्याच लोकांना लुटते. म्हणजे किती वाईट झालंय. बरं, तो नोकरीवाला मुलगा नाही आहे, एक सामान्य जो शेतूमध्ये जाऊन काम करणारा पोरगा आहे. पण आम्हाला काही लोकांनी सांगितलं की तो 5,000 रुपये घेतो तर तुमचं नाव टाकतो अंत्योदय, आणि त्याला दिले तर अशा लोकांचा तो कार्ड बनवून देतो. म्हणजे जो जेव्हा कार्ड बनवून देतो तर तहसीलदारची सही आली त्यामध्ये, आली. तिथला वरिष्ठ जो बाबू आहे, सिनियर क्लास जो राहते, नोटशीट टाकणारा,
तो त्याच्यामध्ये सहभागी आहे. बरोबर. दुसरं उदाहरण देतं, आपल्या गावातल्या गावात जर असं काही होत असेल आहे ना, जसं आता वीज आपण घेऊ. बरोबर. काही शेतकऱ्यांकडे पाणी पुरवठ्याचं साधन नाही. तसं आता आम्ही जसं आमच्याकडे पाणी जर असेल ते एखादा गरीब शेतकरी म्हणे का ताई आम्हाला तुमच्याकडचं पाणी द्या. बरोबर. किंवा कुणाकडे म्हणजे साधन नसेल तर आमचा लाईनमन सरळ त्यांना म्हणतो 5,000 रुपये दे तासाप्रमाणे. अच्छा. दिवसभर असेल तर 10,000 रुपये दे. अच्छा. ह्या लहान लहान ज्या घटना आहे आपल्या गावातल्या म्हणजे आम्हीच आम्हाला लुटतो. मोठे उदाहरण तर सोडूनच द्या. बरोबर. आता लहान लहान लोक जर आपल्या गावातल्या सामान्य लोकांना जर तुम्ही लुटत असाल तर मग तुम्हाला तुमची जी मानसिकता आहे, बरोबर, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा तर कधीच ती मरून गेली आहे. तिला तर आम्ही कधीच खून करून टाकला. तिला आपण तिलांजली दिली आहे नाही का नाही. मग कशाला म्हणायची ती प्रतिज्ञा. बरोबर आहे का नाही. बरोबर. एखादा आमदार, खासदार, मंत्री असेल तर त्याचे जे चले चपाटे राहते कार्यकर्ते, ते जसं आता घरकुलचे घेऊ आपण उदाहरण, ज्यांना अजिबात घरच नाही आहे, पडून गेला आहे, अशा लोकांना घरकुल नाही. बरोबर. आणि जे पैसे देते, ज्यांच्याकडून पैसे घेते, त्यांचा जो राहते कार्यकर्ते त्याला म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, कार्यकर्ता लोकांकडून पैसे घेते आणि ज्याचं चांगलं घर आहे अशा लोकांना घरकुल देते. म्हणजे ह्या लहान लहान ज्या गोष्टी आहे ग्रामीण स्तरामधल्या आपल्या गावातल्या, या गोष्टीकडे सुद्धा आपण दुर्लक्ष करतो. बरोबर. आम्हाला काय करायचं म्हणतो आहे का नाही. आमच्या दरेकसा ग्रामपंचायतचं उदाहरण सांगतो, जम्मूकुटचं. इथे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मोठे मोठे सागाचे झाड होते म्हणतात. अच्छा. आणि ते सागाचे झाड सरपंच आणि सदस्य लोक आणि ग्रामसेवक लोक मिळून कापले. त्याच्यातले 1-2 लोकांनी विरोध केला. बरोबर. कापले, विकूनही टाकले. अच्छा. आणि ते लाखो रुपये जे ग्रामपंचायतीसाठी, जे ग्रामपंचायतीची संपत्ती होती, बरोबर, लोकांच्या विकासासाठी जो पैसा गावाच्या विकासासाठी उपयोगात आणला पाहिजे होता, तर गावात न करता त्यांनी आपसामध्ये वाटून घेतले. आणि काही लोकांनी तक्रार केली तर तहसीलदार, वन विभागाचा अधिकारी त्यांचा किस्सा भरला असेल ते पण कानावर हात देतात. म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार. आम्हीच आमच्या घरामध्ये विहीर खोदतो, खंदक खोदतो, हे एवढे मोठे खड्डे आपण कसे बुजवायचे आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये आमच्याच लोकांना, किती लोकांना ढकलून देतो आपण. बरोबर. आणि आम्ही म्हणतो का आम्ही देशसेवक आहे, समाजसेवक आहे, देशाचा विकास आहे, गावाचा विकास आहे, कशाचा डोंबल्याचा विकास आहे. कुणाचं नियंत्रणच नाही. म्हणजे प्रशासन कमजोर झालाय ना. बरोबर. इतकी शासकीय व्यवस्था कमजोर आहे. बिचारा आमचा सदस्य होता, माझ्याकडे काम करणारा पोरगा, तो म्हणे मी सही घेत नाही. ठराव घेताना म्हणे सही घेऊन टाकली, पण तो म्हणे मी तुमचे पैसे घेत नाही आणि मी तुमच्या याच्यामध्ये होतही नाही. बरोबर. त्याला टार्गेट केला गेला. अच्छा. सांगा, म्हणजे सत्याची बाजू घेणारा जो माणूस असेल तर आमच्यासारख्या लोकांना कोण विचारतं सर आजच्या काळामध्ये. नुसता लोकांना पैसा पाहिजे. बरोबर. पैसा तर पोटासाठी आवश्यक आहे, परंतु आपल्याच लोकांचे गळे कापून जर आपण असं करत असू तर याला समाजसेवा म्हणणार नाही, इथे सामाजिक व्यवस्था पण चांगली राहणार नाही. बरोबर. आणि समाज स्वास्थ्य बिघडणारे आम्हीच आहोत, कारण आमच्यावर कोणाचा अंकुशच नाही. जर FIR दर्ज केलं तर पोलीस आले पाहिजे होते, ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे होती. कोणी पैसे खाल्ले, किती पैसे होते, कुठे वाटप केले, कोणी कोणी, याचा सर्व हिशोब लेखाजोखा व्हायला पाहिजे होता ना. मग ते BDO काय करतात, वन विभागाचे अधिकारी काय करतात, ठाणेदार काय करतात, बरोबर, किंवा CO कलेक्टरकडे गेलं तर ते काय करतात. बरोबर. म्हणजे आपली जी ही यंत्रणा जी आहे, शासकीय यंत्रणा आहे आणि सामाजिक व्यवस्था आहे, हे दोघं हातात हात घालून असते ना, तरच गावाचा विकास होत असते. देशाचा विकास दूरच राहिला. बरोबर. तर ह्या लहानच्या उदाहरणावरून पहा तुम्ही की आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल. बरोबर. मग आता देशाचा विकास तर मग दूरच राहिला. दूर आहे ना. किती म्हणजे शोकांतिका आहे. तर ही शोकांतिका आहे आणि हे समाजात वावरताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. पण ताई, यावर आपण इतिहासकार आहात, लेखिका आहात, कवयित्री आहात, त्याबरोबर आपलं इतकं मोठं कार्य आहे आणि आजच्या काळामध्ये आपल्यासारख्या लोकांना लोक ऐकणे पसंत करत नाही, हे पण एक दुःखाची गोष्ट आहे. तर तुम्ही याविषयी काय बोलाल. म्हणजे आजची तरुणाई आहे समजा, ती मोबाईलमुळे, इंटरनेटमुळे, वाचनाच्या सवयीपासून दूर झालेली आहे. त्यातल्या त्यात तुमच्यासारखे जे लोक आहेत आणि ते समाजाला जागृत करण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य ते खपवत आहेत आणि आपल्यासारख्या लोकांचा जो संघर्ष आहे त्याला लोक समजून घ्यायला तयार नाहीत. तर याबद्दल तुम्ही काय बोलाल.
खर तर तरुण पिढी आहे, विशेषतः हो तरुण पिढीने विचार करणं शिकलं पाहिजे. बरोबर. कारण जे वयस्क लोक तर झाले आता, त्यांचं तर म्हणजे शेवटची पानं आहे. बरोबर. परंतु ज्यांचं आता भविष्य लिहिणार आहे पुढे पुढे पुढे, आहे की नाही, त्यांच्या हातामध्ये राजकीय सत्ता, सामाजिक सत्ता, शैक्षणिक सत्ता, सांस्कृतिक सत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांनी शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. होते काय की समाजामध्ये जे तरुण पिढी आहे यांचं एक तर इथली जी शिक्षण व्यवस्था आहे, अच्छा, ही शैक्षणिक व्यवस्था इतकी वाईट आहे की त्यांना जसं आमच्या काळामध्ये जसं शिक्षण आमचे गुरुजी लोक द्यायचे आम्हाला, आहे की नाही, आणि अगदी तावून सुलागून चांगल्या प्रकारचं म्हणजे शिक्षण व्हायचं, आज तसं स्थिती नाहीये. शाळेमध्ये मुलगा जातो तर आमच्या शाळेमध्ये उपस्थिती महत्वाची त्यांना वाटते, आहे की नाही, आहे ना. त्यांना शिकवते की नाही त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, पटसंख्या आणि पटसंख्या फक्त दाखवायला पाहिजे, त्यांच्या आहारामध्ये 100% हाजरी दाखवायला पाहिजे त्यांना, आहे की नाही, आणि खोटा अहवाल सादर करणे. दुसरं आहे जी त्यांच्यावरती जे नियंत्रण करणारी जी व्यवस्था आहे, अधिकारी लोक आहे ना, ते अधिकारी त्यांना फक्त कागद पाहिजे, कागदाचे घोडे फक्त नाचतात, प्रत्यक्षामध्ये विकास काही होत नाही, आहे की नाही. आणि या ज्या गोष्टी आहेत त्या तरुण पोरांनी जोपर्यंत हे समजून घेणार नाही, तरुण पोरांनी वाचन केलं पाहिजे, बरोबर, चर्चा करणं शिकलं पाहिजे, समाजकारण आहे, राजकारण आहे, शिक्षण आहे, सामाजिक व्यवस्था आहे, बेरोजगारी आहे, आपले हक्क आहे, अधिकार आहे, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या विद्यार्थी जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. ते जीवनाचा एक प्रकारचा पाया मजबूत करणारे म्हणजे आवश्यक विषय आहे ना. तर अशा भागाकडे दुर्लक्ष होत आहे, त्याचं कारण आहे शिकवणारे जे शिक्षक आहे तेच कमजोर आहे, त्यांच्यामध्ये नीतिमूल्य नाही राहिले, त्यांच्यामध्ये श्रम करण्याची ऐपत नाही, ज्ञान मिळण्याची ऐपत नाही. बीएड आणि डीएड होते कसा तरी, आणि काही पीएचडी घेणार तर प्रबंध पैसे देऊन नका प्रबंध लिहून घेतात. अच्छा, त्यांना साधा एखादा लेख लिहिला म्हणता लिहू शकत नाही, असे पण पाहायला मिळते नमुने, आहे की नाही. तर अशा लोकांमुळे नाही का मुलांचं शिक्षणामधून जी जसे शिक्षणाविषयी ओढ वाटायला पाहिजे, आहे की नाही, वाचन केल्यामुळे आपलं ज्ञान वाढते बा, मग जास्तीत जास्त कुठल्या लेखकाचे पुस्तक वाचावं, राजकारणामधले कुठल्या घटनेचा आपण अभ्यास केला पाहिजे, समाजकारणामधले कुठल्या समाज घटकाचा आपण अभ्यास केला पाहिजे, साहित्यामध्ये कुठलं साहित्य आपण वाचलं पाहिजे, किंवा तरुण लोकांसाठी नवीन उद्योगधंदे आहे, नवीन यंत्रसामुग्री आहे, अंतराळ युग आहे ना, वेगवेगळ्या प्रकारच्या विविध क्षेत्र आहे, परंतु या क्षेत्राची माहिती त्यांना देणारे योग्य गुरुजीच नाही मिळत. बरोबर. त्याच्यामुळे आता कोचिंग क्लासेस लावतात काही लोक, पैसेवाल्याचे पोर लावतात. आमच्या ग्रामीण भागातले मुलं कुठला पैसा आणणार आणि कुठे क्लासेस लावणार, कुठे मुंबई पुण्याला जाणार, गरीब मायबाप त्यांना स्वतःचं पोट भरणार, तर त्या पोरांना नोकरी नाही तर त्यांचं पोट भरणार, त्या क्लासेस लावणार. बरोबर. यामध्ये शिक्षण प्रणाली फार खालावलेली आहे. शिक्षक जर चांगला असेल तर तो सुरुवातीपासून जर चांगलं ज्ञान देत असेल विद्यार्थ्यांना तर या अशा प्रश्नावरती तेच विचार करतील. बरोबर. आणि करायला पाहिजे. जेव्हा तरुण पिढी यावरती विचार करेल तर हे सामाजिक चित्र बदलायला काही वेळ लागणार नाही. बरोबर. तर हे झालं तरुणांबद्दल. तर आता आपलं जे कार्य आहे ते आदिवासी लोक आणि गोंडी भाषा या क्षेत्रात पण आपलं भरीव कार्य आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आता आदिवासी समाज आणि भाषा ही गोंडी भाषा जर आहे तर ही भाषा अति प्राचीन आहे. बरोबर. म्हणजे मला वाटते की म्हणजे मानव निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा जो माणूस बोलला असेल कदाचित तीच गोंडी भाषा असावी, एवढी प्राचीन भाषा आहे. कारण ही भाषा कुठल्या पुस्तकातून तयार घेतली नाही, कोणाकडून शब्द घेतलेले नाही, पूर्ण निसर्गाकडून घेतलेले शब्द आहे त्यामध्ये. हो. आणि निसर्गाकडून शब्द घेतलेले आहे. आणि जसं आता गोंडी भाषेचा जर आपण विचार केला किंवा या समाजाचा जर विचार केला तर या देशाचं नावच कोयामुरी द्वीप नावाचं होतं अति प्राचीन काळामध्ये. भारताचं नाव? भारताचं सर्वप्रथम मानव निर्मितीनंतर पहिलं नाव या देशाचं होतं कोयामुरी द्वीप. त्याच्यानंतर कोयामुरी द्वीप नंतर शिंगार द्वीप, त्याच्यानंतर शंभू द्वीप,
अच्छा. नंतर जम्बूद्वीप, नंतर नागद्वीप आणि शेवटचं मग गोंडवाना भूभाग. अच्छा. एडवर्ड स्विस नाव दिलं हे शेवटचं म्हणजे गोंडवाना भूभाग. तर या देशाचं नाव जसं आता कोयामुरी द्वीप म्हटलं मी, तर गोंडी भाषेमध्ये त्याचा अर्थ असा होतोय कोया. कोया म्हणजे आईचा गर्भ. अच्छा. कोया किंवा धरतीचा गर्भ. सगळे पशु पक्षी जीव जंतू वनस्पती सगळे धरतीच्या गर्भातून जन्मास आलेले आहे. आणि मानव जो आहे तो आईच्या गर्भातून जन्मास आलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याला म्हणते कोय. कोई पासून झाले कोया. कोय म्हणजे गर्भ आणि कोया म्हणजे झालेले मुलं. आणि या मुलांचा जो देश तो कोयामुरी द्वीप. कोया आणि मुरी म्हणजे निवास करणारे. आणि कोया म्हणजे गोंड लोक. गोंड तर नंतर शब्द आला, पण कोया लोकांचा हा जो देश था त्याचं पहिलं नाव ते कोयामुरी द्वीप. आणि ते लोकांनी त्याच लोकांनी दिलं पृथ्वीवर जेव्हा निर्माण झाले. अच्छा. आणि त्यांची जी भाषा होती मग आता कोयाची भाषा मग कोयतूर. ते स्वतःला मग काय म्हणायला लागले कोयतूर. अच्छा. कोय आणि निवास कर, तूर म्हणजे निवास करणारे. म्हणजे कोया भूमीमध्ये निवास करणारे ते कोयतूर. आणि ते जे बोलतात ती भाषा म्हणजे कोया भाषा. तिलाच गोंडी भाषा म्हणतो आपण. तर ही भाषा कशी निर्माण झाली आपण काही उदाहरणं पाहू. जसं एक पक्षी म्हणतो सकाळी सकाळी आमच्याकडे इथे ओरडते पक्षी. तो म्हणतो आको काको, आको काको, आक्को काको असा जो ओरडते. तर आक्को म्हणजे आमच्या गोंडी भाषेमध्ये आईचे जे वडील राहते त्यांना आको म्हणतो आको. आणि काको म्हणजे आई जी राहते तिला काको. हे दोन्ही शब्द आको काको आको काको त्या पक्षाकडून घेतलेले आहे. दुसरा एक शब्द आहे की पिरवांता. आता पाऊस येते आपण म्हणतो ना पिरवांता, आता पाऊस येतो तर पिरवांता. तर तो पक्षी म्हणते पिरवांता म्हणते. तो शब्द घेऊन गोंडीमध्ये आम्ही म्हणतो की पिरवांता. आता पाऊस येते. असे असंख्य शब्द आहे. म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये 40 ते 50-60% शब्द गोंडी भाषेतले आहे. अच्छा. परंतु गोंडी भाषेमध्ये कुठल्याही भाषेतला शब्द नाही. ती ओरिजिनल भाषा आहे. ती निसर्गाकडून घेतलेल्या शब्दामधून आहे. ध्वनी आहे, आवाज आहे, पशु पक्ष्यांचे आवाज आहे, प्राण्यांचे आवाज आहे, कीटकांचे आवाज आहे, पावसाच्या सरी आहे, जललाटा आहे, धरणीकंप आहे, गडगडाट आहे. हे जे निसर्गातले ध्वनी आणि शब्द आहे हे सगळे शब्द घेऊन त्या मानवाने तेव्हा ती भाषा तयार केलेली आहे. अच्छा. त्यामुळे ती कुणाची उसनवार घेतलेली भाषा नाही आहे. ती अस्खलित आहे, सुंदर आहे, नितांत सुंदर आहे ती. हो, अशा प्रकारची गोंडी भाषा आहे. आणि मग आता तिथे निवास करणारे जे लोक होते कोयामुरी द्वीप मध्ये. अच्छा. प्राचीन काळामध्ये जेव्हा पशुवत अवस्थेमध्ये माणूस होता. बरोबर. मग प्रगतीचे टप्पे होता जसा शरीराचा विकास होत गेला तसा बुद्धीचा पण विकास होत गेला. बरोबर. आणि मग गुफेमधून माणूस मग झोपडीकडे वाढला. बरोबर. झोपडीमधून मग घर आलं. घरानंतर मग मोठं घर, चांगलं घर आलं, किल्ला आला, महल आला, मग गाव आलं, समूह आला, मग राजधानी आली. असं करत करत नाही का प्रगतीचे अनेक टप्पे पार करत माणूस प्रगती पथावरती पोहोचला. बरोबर. आणि त्यानंतर मग तो समूहामध्ये राहू लागला. समूह अनेक समूह. तर गोंडी भाषेमध्ये किंवा गोंडी संस्कृतीमध्ये, लोककथांमध्ये, लोकसाहित्यामध्ये असं सांगितलं जाते की नर्मदेच्या काठाने पहिल्यांदा पाण्याचा जिथं प्रवाह होता तिथे पहिल्यांदा मानव निर्मिती झाली. अच्छा. गोंडी संस्कृतीमध्ये, लोककथेमध्ये असं म्हटलं जाते की इथे महाप्रलय झालेला होता. बरोबर. महाप्रलयानंतर अंधकार झाला, धुंदकार झाला, मग प्रकाश किरण आले. प्रकाश किरण आल्यानंतर पहिल्यांदा माती तयार झाली आणि मातीवरती आधी वनस्पती तयार झाली. त्याच्यानंतर जीव जंतू आले आणि त्याच्यानंतर मानव आला. तर पहिल्या माणसाला जन्म देणारी आई, तिचं नाव होतं सुकमा पेरी ही पहिली आई. आणि आंधी रावेन पेरियोल नावाचा जो माणूस होता तो वडील. या दोघांच्या संयोगामधून झालेले हे कोया लोक आहे ना. म्हणून गोंडी संस्कृती म्हणते की आम्ही आईच्या पोटातून जन्म घेणारे, बरोबर, धरतीच्या कुशीतून जन्म घेणारे ते कोया वंशी, ते कोयतूर, त्यांची भाषा कोया. म्हणून त्या या संस्कृती म्हणते की प्लस आणि मायनस, नर आणि मादा,
यामधून वनस्पती असो, जीवजंतू असो की माणूस असो किंवा पशु पक्षी प्राणी असो, प्लस आणि मायनस, नर आणि मादा यांच्या संयोगामधूनच नवीन जीव तयार होते. बरोबर. अशी गोंडी फिलॉसॉफी आहे. अच्छा. लिंगू नावाचा जो तत्वज्ञानी माणूस होऊन गेला, तो म्हणतो की सृष्टीमध्ये कुठला पण जीव असो हा नर मादीच्या संयोगातूनच निर्माण झालेला आहे. त्यामुळे आंधी पेरियोड आणि सुकमा पेरी हे पहिले पूर्वज आहे आमचे. अच्छा. आणि पहिल्या पूर्वजांची आठवण, आणि आपण सुद्धा आई वडिलांपासून जन्म घेतला आहे, म्हणून सल्ले गागरा जो आहे गोंडी भाषेमध्ये, सल्ले गागरा ज्याला म्हणतो आपण, तो सल्ले गागराची पूजा करतात. म्हणजे आई आणि बाबा म्हणजे पूर्वजांची पूजा करतात. त्यालाच बुढाल पेन म्हणतात. अच्छा. अच्छा. बुडाचे बुड म्हणजे गोंडी भाषेमध्ये बुडाल म्हणजे जे मूळ आहे ते मुळापासून आम्ही तयार झालेले, म्हणून बुडाल पेन म्हणते. ते मूर्तीपूजक नाही आहे, दगडपूजक नाही आहे. हे आकाश, धरती, वायू, अग्नी, हवा, निसर्ग पूजक. आणि या 5 तत्वाला ते बुडादेव म्हणतात. तो बुडाल देव आणि हा बुडादेव. त्यालाच मग फडापेन म्हणतात, सज्जोर पेन म्हणतात, मोठा देव म्हणतात मराठीमध्ये, आहे ना. तर या 5 तत्वाला मानणारे, आईच्या कुशीतून जन्म घेणारे, आणि सगळ्यात प्रिय म्हणजे आईला प्रथम स्थान देणारे. अच्छा. आईला खूप महत्व आहे या संस्कृतीमध्ये. त्यामुळेच कोयामुरी द्वीप मध्ये मातृसत्ताक आणि मातृपूजक सभ्यता होती. अच्छा. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये आजही सगळ्या समुदायामध्ये मातृसत्ताक म्हणजे मातेचं स्थान हे खूप मोठं आहे. या समाजावर एवढं मोठं आहे की तिला पहिल्यांदा तिचीच पूजा केली जाते, आईची. अच्छा. कुटुंबामध्ये असो, राज्यामध्ये असो, आपल्या भूभागामधली असेल, आणि भारतामधल्या जेवढ्या काही तुम्ही देव्या देवता पाहता तुम्ही, त्या सगळ्या आदिवासी लोकांच्या सेविका आहे. अच्छा. सगळ्या त्यांचे नाव गाव पत्ते बदलले आहे, पोटभराचं साधन केलेलं आहे, परंतु भारताच्या सगळ्या देवी देवता ह्या आदिवासी महिला आहेत. अच्छा. त्यांचं मूळ शोधून पहा, आदिवासी महिला आहेत. आणि त्यामुळे या समाजामध्ये प्राचीन काळापासून मग त्या शंभू कोयामुरी द्वीप मध्ये 88 शंभू झाले, एकच नाही, 88 शंभू झाले. पहिला शंभू झाला, मग दुसरा, असं करत करत 88 शंभू झाले. आणि 88 शंभूच्या काळामध्ये धातूचा शोध आहे, वनस्पतीचा शोध आहे, अग्नीचा शोध आहे, पाण्याचा शोध आहे, आकाश, खगोल, भूगोल यावरती संशोधन करणारे अनेक शास्त्रज्ञ जन्मास आले. अच्छा. भाषाशास्त्री पण त्याच काळात झाले. भाषा ही आहे ना त्या काळात पहिल्यांदा त्या सुकमा पेरीनं आपल्या पोरांना झोपवलं असेल ना, रडला तेव्हा तिनं पशु पक्षी दाखवले असन, आवाज यांचे, याच्याकडून शब्द घेतले असन, एक एक शब्द तयार करून मग ती पोरांना शिकवलं असेल. कारण आईच पहिल्यांदा शिकवते ना, म्हणतो आपण मातृभाषा म्हणतो, आहे की नाही. तर त्यामुळे नाही का ही गोंडी भाषा आहे ती प्राचीन आहे. पण ती भाषा अतिशय सुंदर आहे सर. व्याकरण दृष्ट्या त्या शब्द भांडार विशाल आहे, त्याच्यामध्ये लोकसाहित्याचं अमोल खजाना आहे. लोककथा आणि नृत्य, वाद्य, संगीत हे जो आदिवासी समाज एक प्रकारचा प्राण आहे. बरोबर. निसर्ग तो त्यांचा श्वास आहे. जंगलाशिवाय, झाडाशिवाय, पशु पक्षीशिवाय ते राहू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून त्या शंभूच्या काळामध्ये त्यांनी ही सामूहिक व्यवस्था जी होती, सामूहिक समाज रचना, त्यामध्ये 750 गण व्यवस्था होती. 750 गण होते समूह. त्या 750 गणामध्ये आणि त्या काळामध्ये काय केले की पूर्ण याचा सर्वे केला त्या काळामध्ये, आणि 284 लाख जीवजंतू आणि 52 लाख वनस्पती त्या काळामध्ये सर्वे केला त्यांनी. आणि सर्वे केल्यानंतर सगळ्यांना वाटून दिले 750 गणामध्ये, एक झाड, एक पक्षी, एक प्राणी प्रत्येकांना आहे. आणि मग त्यांना सांगितलं, बघा तुम्हाला समजा तुम्ही ताराम असेल, तारा माझे मिस्टर होते, तारामध्ये त्यांना सांगितलं तुमचा कोडोपेन आहे म्हणजे घोडा, आहे की नाही. त्यांचा रंग पिवळा, त्यांचा सारच पक्षी, त्यांचा नाग, आहे ना. मी आत्रामाचे आमच्याकडे पुल्ली म्हणजे वाघ, माझ्या वडिलाच्या घरचं, त्यांचा हिरवा रंग, यांचा एक वाघ म्हणजे प्राणी झाला, एक पक्षी आहे त्यांचा, आहे ना. आणि याप्रमाणे प्रत्येकांना असे 3-3 वाटून दिले. म्हणजे मग आता शिकार जेव्हा करायचे
तर एक जण नाही का वाघाला मारायचा, तर आत्राम लोक वाघाला देव मानतात. अच्छा. ते तिकडे घोडावाले ते आपला घोड्यावर बसत नाही, त्याला ते देव मानतात. दुसरा कबूतरवाला पुरार असेल तर तो आपल्या द्यायला वाटते. म्हणजे प्रत्येक जण आपापलं जे कुलचिन्ह आहे त्याचं संरक्षण करतो. एक जण संरक्षण करतो, दुसरा मारतो. तो इकडे बकरा कापत असेल, एटी म्हणजे आहे, तर तो एटीवाला जो आहे कुमरे, तो बकरा कापत नाही, पण दुसरा जर मसराम असेल तर तो त्याला कापते. म्हणजे एक जण कापते तर एक जण वाचवते. असं म्हणजे ना एका वेळी 2250 वनस्पती, 2250 प्राणी आणि 2250 पक्षी याचं संरक्षण करते एकाच वेळेत. इकडे कापते ते इकडे बचावते. म्हणजे पृथ्वीचं जे बॅलेन्सिंग आहे हे ठेवण्यासाठी ही सामाजिक व्यवस्था, निसर्ग व्यवस्था, निसर्गाचं पशु पक्षी या सगळ्यांना आपलं दत्तक घेतलं, त्याने कुलचिन्ह मांडलं आणि कुलचिन्हाद्वारे ते नाही का निसर्गाला सांभाळत आले. अच्छा. त्याच्यामध्ये मग आता कुलचिन्ह आलं आणि 5 तत्व जे आहे, आकाश, धरती, अग्नी, वायू, पाणी आहे ना, हे 5 तत्व म्हणजे सगळ्यात मोठी महाशक्ती. बरोबर. त्याला बुडादेव म्हणतात, मोठे नाही का बडादेव म्हणतात. याच आणि निसर्गाच्या प्रत्येक घडामोडीनुसार हे लोक जगत आले. आणि बघा, जेव्हा एवढे मोठ्याचा सर्वे केला त्यांनी, म्हणजेच गणितशास्त्र होतं, बरोबर, संख्याशास्त्र होतं. आणि आता प्रश्न व्हायला काय, त्यांची लिपी नव्हती, त्यांची भाषा नाहीये असं जे म्हटलं जाते. ती प्रगती, एवढी मोठी प्रगती भाषा, सगळ्या म्हणजे भाषेची ती जननी आहे. बरोबर. जसं आता गोंडी भाषा, गोंडी आहे, तामिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे. ह्या भाषांना द्रविड कुलातल्या भाषा म्हणतात. द्रविड कुलातल्या, बरोबर. द्रविड कुलातल्या भाषेत, या द्रविड कुलातल्या भाषेची आई जर असेल तर ती गोंडी भाषा आहे. तरी आजही 10 राज्यात 40 लाखाच्या वर लोक बोलतात गोंडी भाषा. तरी त्या भाषेला 8व्या अनुसूचीमध्ये स्थान नाही. याचं कारण काय आहे, म्हणजे तुम्ही याला कसं बघता? मग पहा ना, आपण म्हणतेच तो विचार करू की एवढी मोठी भाषा आहे, ती सशक्त आहे, सुंदर आहे, सौंदर्यवान आहे, शब्द भांडार विपुल आहे आणि सौंदर्याने नटलेली भाषा आहे. परंतु तिला 40 लाखाहून जास्त अधिक लोक बोलणारे आहे, त्याचं लिटरेचर पण आहे, तरी 8व्या सूचीमध्ये स्थान दिल्या जात नाही. परंतु संस्कृत भाषा जर तुम्ही पाहिली तर 5 लोकही बोलताना, एक कुटुंब तुमच्या देशामध्ये, पूर्ण जगामध्ये एक कुटुंब तरी बोलणारं संतात दाखवा संस्कृत भाषा. बरोबर. त्यांचे तर कोणीच बोलणार, तरी त्यांना म्हणजे मान्यता आहे. म्हणजे इथली जी सामाजिक व्यवस्था आहे, धार्मिक व्यवस्था आहे, आणि इथल्या सामाजिक धार्मिक व्यवस्थेचे जे संचालन करणारे जे मक्तेदार, ठेकेदार होते, त्यांच्या हातामध्ये जे सत्ता होती, त्याच्यामुळे त्या लोकांनी आधी आम्हाला धिक्कार केला. बाहेरचे आले, आमच्या घरात घुसले, आम्हाला चोर लुटारू, जंगलाचे वनवासी म्हटलं गेलं आणि म्हणत आहे अजूनही. त्याच्यामुळे आमच्या भाषेला ते न्याय देत नाही. आम्हाला दुसरा प्रश्न आला आता, हा झाला भाषेचा झाला. ते म्हणतात की लिपी नाहीये. तर लिपी जर नसती आमची, तर भीमबेटका आहे, कुतुबसार आहे, कचारगड आहे, मोहंजोदाडो आहे, गुर्गी आहे, कर्नाटक आहे. अशा कितीतरी गुफा आहे, हजारो गुफामध्ये. बरोबर. तिथे जे चित्रलिपी आहे, पहिल्या माणसाने काढलेली चित्रलिपी आहे, ती चित्रलिपी म्हणजेच गोंडी लिपी आहे. स्क्रिप्ट. कारण पहिल्यांदा काही कागद पेन थोडेच होते काही, हे तर आता आले कागद पेन आहे की नाही. तर त्या काळामध्ये माणूस जेव्हा बोलायला लागला, बोलल्यानंतर जो संशोधन करून लागला, मग तो एकमेकाला सांगू लागला, तर सांगत असताना त्यांनी पहिल्यांदा भिंतीवरती चित्र काढले, पहिल्यांदा जमिनीवर काढले, जमिनीवर मिटून जात होते, मग त्यांनी दगडावरती काढणं, बरोबर, दगडावर कोरीव काम करून मग त्याच्यात रंग भरत गेले. मग रंगाचा शोध लागला, गेरू आहे, चुनकडी आहे, लाल माती, पिवळी माती आहे, या पानांचा रस आहे, याद्वारे ते मग चित्र रंगवत गेले. आणि गुफेमध्ये त्यांनी मग समाजाचं पूर्ण चित्रण केलेलं आहे. जसं भीमबेटका तुम्ही कदाचित पाहिलं असेल तर त्यामध्ये पूर्ण आहे. जसं आता गुरं राखणारा एखादा माणूस आहे, त्याचे चित्र आहे, तिथं गुराचं आहे किंवा मेंढ्याचं चित्र आहे. एखादा माणूस नाही का नाल्यावरती मच्छा पकडत असत, तो जाळे आहे, मच्छा टाकताना म्हणजे तो मासा पकड. एक माणूस झाडावर चढत आहे, ताडी काढत आहे. एक माणूस नाही का एखादा समूह मस्त नाचत आहे, आजूबाजूला ढोल मध्ये वाजत आहे आणि सगळेजण नाचत आहे. हे जे चित्र पाहिलं तर ते आता 10, 15, 20 हजार वर्षापूर्वीच असेल, आहे का नाही. भीमबेटका समजा, तर तिथे जे चित्र काढलं तर त्याच तो चित्र आणि आजचा समूह
हो. याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास जर केला तर ढोल वाजवणारा माणूस समाने नाचणारा माणूस जर पाहिजे तर आमचा आदिवासी माणूसच आहे. अच्छा, आहे की नाही? तेव्हाही नाचत होता आणि आजही नाचत आहे. आजही पाहायला मी त्यांना ढोल वाजवून नाचणारा म्हणजे आदिवासी समुदाय आहे का नाही? किंवा निसर्गाला पूजणारा माणूस तो तेव्हाही पण होता, तो आजही आहे. ती त्याची लिपी होती. तर कालांतराने जेव्हा इथं आर्याचं आगमन झालं 2,500-3 हजार वर्षापूर्वी आणि त्यांनी ती लिपी त्यांची दगडावरती होती, गुफेमध्ये होती, बरोबर मिटवून टाकली. बरोबर. काही ताम्रपत्रावर असेल, परंतु मोहनजोदाडो हडप्पामध्ये जी लिपी आहे ती ते पोचू शकले नाही. त्यामध्ये जी लिपी आहे ती गोंडी लिपी आहे आणि तिचा अभ्यास डॉक्टर मोतीराम कंगाली यांनी केलेला आहे. आणि सैंधवी लिपिका उद्बोधन या पुस्तकात त्यांनी पूर्ण गोंडी लिपी दिलेला आहे. म्हणजे अभ्यास केला पूर्ण एक शब्दाचा. पूर्ण संस्कृती मधला लिंगो आहे. तिथे जे असं एक माणूस बसलेला आहे, हातात एवढे कंगन आहे, डोक्यावर शिरमूर आहे, एका बाजूला सम आणि विषम जे गोत्र आहे, एका बाजूला पानगेंडा आहे, नाग आहे, वाघ आहे, इकडे बैल आहे, कासव आहे, मासा आहे, अशा प्रकारचे जे चित्र आहे हे सगळे टोटेम आहे. आणि सम आणि विषम म्हणजे सारख्या स्वभावाचे आणि विषम स्वभावाचे. यांच्यामध्ये कुल जी पद्धती आहे सगळा आणि सोयरा हे पण सम आणि विषम यावरती आधारित आहे निसर्गाच्या नुसार. तर तशा प्रकारचं चित्र तुम्हाला त्या याच्यामध्ये पाहायला मिळते चित्रलिपीमध्ये. ही चित्रलिपी होती. आता काही स्क्रिप्ट पण आलेले आहे. तर अशा प्रकारे यांना लिपी नाही, यांना भाषेमधलं लिटरेचर नाही, असं नाकारत आज आमच्या भाषेला 8व्या सूचीमध्ये स्थान मिळालेलं नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ती संपुष्टात आणायचा प्रयत्न सुरू आहे. मिळालाच पाहिजे ना, तो आमचा हक्क आहे. जिथं तुमचे दोनही लोक दोन लोक बोलत नाही आणि 50,000 आहे की नाही का संख्या, तुमचे मोठे मोठे विद्यापीठ आहे. बरोबर. आणि तुम्ही त्या भाषेला सगळ्या भाषेची जननी म्हणून जाहीर करता. आता आम्ही तुम्हाला कुठाने ठरवलं तुमच्या भाषेत आमची आजी मा किती मोठी आहे की नाही? बरोबर. तर ताई मला सांगा, आता अशा प्रकारे हे आदिवासी म्हणजे कोण. तर आता आज आदिवासी संस्कृतीमध्ये काही प्रमाणात ना भेसळ झाल्याचं आढळून येते. तर याच्याशी तुम्ही किती सहमत आहात? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? त्याचं कारण आहे ना, बघा आता समजा हा गाव आहे, एक उदाहरण घेऊ छोटस आपण. बरोबर. या गावामध्ये समजा 50 घर नाही का बहुजन लोकांचे आहे, इतर लोकांचे आहे, आणि एकच समजा गोंड माणूस असेल किंवा प्रधान माणूस असेल किंवा कोलार माणूस असेल. तर या 50 घरामध्ये जे लोक भाषा बोलतात, बरोबर, त्याच्यामुळे त्याला रोजचा सकाळ संध्याकाळचा पूर्ण संपर्क त्या भाषेशी, त्यांच्या भाषेशी येते. ते लोक जे देवपूजा करतात, जे सण त्योहार करतात, जे खातात घेतात, शिष्टाचार पाहुणचार करतात, ह्या सगळ्यांचा प्रभाव काय होते, तो एकट्या माणसाला कोण ऐकणार तुमचा? यांचं अनुकरण करायला लागलं. त्यांना माहिती गावगाड्यामध्ये बाबा वीर तू कशाला करू, बरोबर आहे की नाही? त्यामुळे काय होतं, असं करत हजारो वर्ष जेव्हा इथं आर्य आले, आर्य अनार्याचं युद्ध झालं आणि अनार्या लोकांचं पूर्ण लुटल्या गेलं. त्यांची संपत्ती गेली, त्यांचं भूभाग गेलं, त्यांचं जंगल गेलं, जमीन गेली, भाषा गेली, धर्म गेला, संस्कृती गेली आणि त्यांच्या पाया बुडाचे बुड म्हणजे गोंडी भाषेमध्ये बुडाल म्हणजे जे मूळ आहे ते मुळापासून आम्ही तयार झालेले, म्हणून बुडाल पेन म्हणते. ते मूर्तीपूजक नाही आहे, दगडपूजक नाही आहे. हे आकाश, धरती, वायू, अग्नी, हवा, निसर्ग पूजक. आणि या 5 तत्वाला ते बुडादेव म्हणतात. तो बुडाल देव आणि हा बुडादेव. त्यालाच मग फडापेन म्हणतात, सज्जोर पेन म्हणतात, मोठा देव म्हणतात मराठीमध्ये, आहे ना. तर या 5 तत्वाला मानणारे, आईच्या कुशीतून जन्म घेणारे आणि सगळ्यात प्रिय म्हणजे आईला प्रथम स्थान देणारे. आईला खूप महत्व आहे या संस्कृतीमध्ये. त्यामुळेच कोयामुरी द्वीप मध्ये मातृसत्ताक आणि मातृपूजक सभ्यता होती. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये आजही सगळ्या समुदायामध्ये मातृसत्ताक म्हणजे मातेचं स्थान हे खूप मोठं आहे. या समाजामध्ये एवढं मोठं आहे की तिला पहिल्यांदा तिचीच पूजा केली जाते, आईची. कुटुंबामध्ये असो, राज्यामध्ये असो, आपल्या भूभागामधली असेल आणि भारतामधल्या जेवढ्या काही तुम्ही देवा देवता पाहता तुम्ही, त्या सगळ्या आदिवासी लोकांच्या सेविका आहे. सगळ्या त्यांचे नाव गाव पत्ते बदलले आहे, पोटभराचं साधन केलेलं आहे, परंतु भारतातल्या सगळ्या देवी देवता ह्या आदिवासी महिला आहेत. त्यांचं मूळ शोधून पहा, आदिवासी महिला आहेत. आणि त्यामुळे या समाजामध्ये प्राचीन काळापासून मग त्या शंभू कोयामुरी द्वीप मध्ये 88 शंभू झाले, एकच नाही.
88 शंभू झाले. पहिला शंभू झाला, मग दुसरा, असं करत करत 88 शंभू झाले. आणि 88 शंभूच्या काळामध्ये धातूचा शोध आहे, वनस्पतीचा शोध आहे, अग्नीचा शोध आहे, पाण्याचा शोध आहे, आकाश, खगोल, भूगोल यावरती संशोधन करणारे अनेक शास्त्रज्ञ जन्मास आले. भाषाशास्त्री पण त्याच काळात झाले. भाषा ही आहे ना त्या काळात पहिल्यांदा त्या सुकमा पेरीनं आपल्या पोरांना झोपवलं असेल ना, रडला तेव्हा तिनं पशु पक्षी दाखवले असन, आवाज यांचे, याच्याकडून शब्द घेतले असन, एक एक शब्द तयार करून मग ते पोरांना शिकवलं असेल. कारण आईच पहिल्यांदा शिकवते ना, म्हणून आपण मातृभाषा म्हणतो, आहे की नाही. तर त्यामुळे नाही का ही गोंडी भाषा आहे ती प्राचीन आहे. बरं, ती भाषा अतिशय सुंदर आहे सर. व्याकरण दृष्ट्या त्या शब्द भांडार विशाल आहे, त्याच्यामध्ये लोकसाहित्याचा अमोल खजाना आहे, लोककथा आणि नृत्य, वाद्य, संगीत हे जो आदिवासी समाज एक प्रकारचा प्राण आहे. बरोबर. निसर्ग तो त्यांचा श्वास आहे. जंगलाशिवाय, झाडाशिवाय, पशु पक्षीशिवाय ते राहू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून त्या शंभूच्या काळामध्ये त्यांनी ही सामूहिक व्यवस्था जी होती, सामूहिक समाज रचना, त्यामध्ये 750 गण व्यवस्था होती. 750 गण होते समूह. त्या 750 गणामध्ये आणि त्या काळामध्ये काय केलं की पूर्ण याचा सर्वे केला त्या काळामध्ये, आणि 284 लाख जीवजंतू आणि 52 लाख वनस्पती त्या काळामध्ये सर्वे केला त्यांनी. आणि सर्वे केल्यानंतर सगळ्यांना वाटून दिले 750 गणामध्ये. एक झाड, एक पक्षी, एक प्राणी प्रत्येकांना आहे. आणि मग त्यांना सांगितलं, बघा तुम्हाला समजा तुम्ही तारा असेल, तारा माझे मिस्टर होते, तारामध्ये त्यांना सांगितलं तुमचा कोडोपेन आहे, म्हणजे घोडा आहे की नाही, त्यांचा रंग पिवळा, त्यांचा सारच पक्षी, त्यांचा नाग आहे ना. मी आत्रामाचे आमच्याकडे पुल्ली म्हणजे वाघ, माझ्या वडिलाच्या घरचं, त्यांचा हिरवा रंग, यांचा एक वाघ म्हणजे प्राणी झाला, एक पक्षी आहे त्यांचा, आहे ना. आणि याप्रमाणे प्रत्येकांना असे 3-3 वाटून दिले. म्हणजे मग आता शिकार जेव्हा करायचे तर एक जण नाही का वाघाला मारायचं, तर आत्राम लोक वाघाला देव मानतात. ते तिकडे घोडावाले ते आपला घोड्यावर बसत नाही, त्याला ते देव मानतात. दुसरा कबूतरवाला पुरार असेल तर तो आपल्या द्यायला वाटते. म्हणजे प्रत्येक जण आपापलं जे कुलचिन्ह आहे त्याचं संरक्षण करतो. एक जण संरक्षण करतो, दुसरा मारतो. तो इकडे बकरा कापत असं 80 म्हणजे आहे, तर तो 80 वाला जो आहे कुमरे, तो बकरा कापत नाही, पण दुसरा जर मसरा असेल तर तो त्याला कापते. म्हणजे एक जण कापते ते एक जण वाचवते. असं म्हणजे ना एका वेळी 2250 वनस्पती, 2250 प्राणी आणि 2250 पक्षी याचं संरक्षण करते एकाच वेळेत. इकडे कापते ते इकडे बचावते. म्हणजे पृथ्वीचं जे बॅलेन्सिंग आहे हे ठेवण्यासाठी ही सामाजिक व्यवस्था, निसर्ग व्यवस्था, निसर्गाचं पशु पक्षी या सगळ्यांना आपलं दत्तक घेतलं, त्याने कुलचिन्ह मानलं. आणि कुलचिन्हाद्वारे ते नाही का निसर्गाला सांभाळत आले. त्याच्यामध्ये मग आता कुलचिन्ह आलं आणि 5 तत्व जे आहे, आकाश, धरती, अग्नी, वायू, पाणी, आहे ना, हे 5 तत्व म्हणजे सगळ्यात मोठी महाशक्ती. बरोबर. त्याला बुडादेव म्हणतात, मोठे नाही का, बडादेव म्हणतात याच. आणि निसर्गाच्या प्रत्येक घडामोडीनुसार हे लोक जगत आले. आणि बघा जेव्हा एवढे मोठ्याचा सर्वे केला त्यांनी, म्हणजेच गणितशास्त्र होतं, बरोबर, संख्याशास्त्र होतं. आणि आता प्रश्न व्हायला काय, त्यांची लिपी नव्हती, त्यांची भाषा नाहीये असं जे म्हटलं जाते. ती प्रगती, एवढी मोठी प्रगती भाषा, सगळ्या म्हणजे भाषेची ती जननी आहे. बरोबर. जसं आता गोंडी भाषा, गोंडी आहे, तामिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे. ह्या भाषांना द्रविड कुलातल्या भाषा म्हणतात. द्रविड कुलातल्या, बरोबर. द्रविड कुलातल्या भाषेत, या द्रविड कुलातल्या भाषेची आई जर असेल तर ती गोंडी भाषा. गोंडी भाषा आहे. तरी आजही 10 राज्यात 40 लाखाच्या वर लोक बोलतात गोंडी भाषा. गोंडी भाषा. तरी त्या भाषेला 8व्या अनुसूचीमध्ये स्थान नाही. याचं कारण काय आहे, म्हणजे तुम्ही याला कसं बघता? मग पहा ना, आपण म्हणून तेच तो विचार करू की एवढी मोठी भाषा आहे, ती सशक्त आहे, सुंदर आहे, सौंदर्यवान आहे, शब्द भांडार विपुल आहे आणि सौंदर्याने नटलेली भाषा आहे. परंतु तिला 40 लाखाहून जास्त अधिक लोक बोलणारे आहे, त्याचं लिटरेचर पण आहे, तरी 8व्या सूचीमध्ये स्थान दिल्या जात नाही.
परंतु संस्कृत भाषा जर तुम्ही पाहिली तर 5 लोकही बोलताना एक कुटुंब तुमच्या देशामध्ये पूर्ण जगामध्ये एक कुटुंब तरी बोलणारं समजा दाखवा संस्कृत भाषा. बरोबर. त्यांचे तर कोणीच बोलणार तरी त्यांना म्हणजे मान्यता आहे. म्हणजे इथली जी सामाजिक व्यवस्था आहे, धार्मिक व्यवस्था आहे आणि इथल्या सामाजिक धार्मिक व्यवस्थेचे जे संचालन करणारे जे मक्तेदार ठेकेदार होते त्यांच्या हातामध्ये जे सत्ता होती त्याच्यामुळे त्या लोकांनी आधी आम्हाला धिक्कार केला. बाहेरचे आले, आमच्या घरात घुसले, आम्हाला चोर लुटारू जंगलाचे वनवासी म्हटलं गेलं आणि म्हणत आहे अजून आहे. त्याच्यामुळे आमच्या भाषेला ते न्याय देत नाही. आम्हाला दुसरा प्रश्न आला आता हा झाला भाषेचा झाला. ते म्हणतात की लिपी नाहीये. तर लिपी जर नसती आमची तर भीमबेटका आहे, कुतुबसार आहे, कचारगड आहे, मोहजोदाडो आहे, गुर्गी आहे, कर्नाटक आहे, अशा कितीतरी गुफा आहे, हजारो गुफामध्ये. बरोबर. तिथे जे चित्रलिपी आहे पहिल्या माणसाने काढलेली चित्रलिपी आहे. ती चित्रलिपी म्हणजेच गोंडी लिपी आहे. स्क्रिप्ट. कारण पहिल्यांदा काही कागद पेन थोडेच होते काही, हे तर आता आले कागद पेन आहे की नाही. तर त्या काळामध्ये माणूस जेव्हा बोलायला लागला, बोलल्यानंतर जो संशोधन करून लागला, मग तो एकमेकाला सांगू लागला. तर सांगत असताना त्यांनी पहिल्यांदा भिंतीवरती चित्र काढले, पहिल्यांदा जमिनीवर काढले, जमिनीवर मिटून जात होते. मग त्यांनी दगडावरती काढणं, दगडावर कोरीव काम करून मग त्याच्यात रंग भरत गेले. मग रंगाचा शोध लागला, गेरू आहे, चुनकडी आहे, लाल माती, पिवळी माती आहे, या पानांचा रस आहे, याद्वारे ते मग चित्र रंगवत गेले. आणि गुफेमध्ये त्यांनी मग समाजाचं पूर्ण चित्रण केलेलं आहे. जसं भीमबेटका तुम्ही कदाचित पाहिलं असेल तर त्यामध्ये पूर्ण आहे. जसं आता गुरं राखणारा एखादा माणूस आहे, त्याचे चित्र आहे, तिथं गुराचं आहे किंवा मेंढ्याचं चित्र आहे. एखादा माणूस नाही का नाल्यावरती मच्छा पकडत असत, तो जाळे आहे मच्छा टाकताना म्हणजे तो मासा पकड. एक माणूस झाडावर चढत आहे, ताडी काढत आहे. एक माणूस नाही का एखादा समूह मस्त नाचत आहे, आजूबाजूला ढोल मध्ये वाजवत आहे आणि सगळेजण नाचत आहे. हे जे चित्र पाहिलं तर ते आता 10, 15, 20 हजार वर्षापूर्वीच असेल, आहे का नाही. भीमबेटका समजा, तर तिथे जे चित्र काढलं तर त्याच तो चित्र आणि आजचा समूह याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास जर केला तर ढोल वाजवणारा माणूस समूहाने नाचणारा माणूस जर पाहिलं तर आमचा आदिवासी माणूसच आहे. आहे की नाही. तेव्हाही नाचत होता आणि आजही नाचत आहे. आजही पाहायला मी त्यांना ढोल वाजवून नाचणारा म्हणजे आदिवासी समुदाय आहे का नाही. किंवा निसर्गाला पूजणारा माणूस तो तेव्हाही पण होता, तो आजही आहे. तर मॅडम मला सांगा, देशात विकासाच्या नावावर भरपूर प्रमाणात खोदकाम सुरू आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे जल, जंगल, जमीन हे आदिवासींचे आहे. तर यामध्ये जास्तीत जास्त जे विस्थापन आहे ते आदिवासींचे होत आहे. तर तुम्ही याकडे कसं बघता? ही सर आदिवासीसाठी एक प्रकारचा एक भयानक मोठा त्यावरती झालेला अत्याचारच आहे. विकास देशाचा ठीक आहे, बरोबर, परंतु जिथे जिथे जंगल आहे तिथे तिथे आदिवासी आहे. आणि तिथे तिथे त्यांचे धरण, खाणी आणि वेगळ्या प्रकारचे जे कारखाने आता होत आहे, जसं अदानी. आपण उदाहरण घेऊ गडचिरोली जिल्हा. बरोबर. आज गडचिरोली जिल्हा वनसंपत्ती एवढी सुंदर आहे, निसर्गाने दिलेले भरभरून हाताने दिलेले एक दान आहे. मोठ्या मोठ्या सुरजागड सारख्या पहाडी आहे आणि अनेक प्रकारचे जीवजंतू आहे, पशु पक्षी आहे, प्राणी आहेत. बरोबर. वन औषधी आहे, झरे आहे, तारे आहे, पाण्याचे प्रवाह, नद्या आहे. बरोबर. परंतु तिथे आज 500 खाणी आहे गडचिरोलीला. अदानीला सरकारने पूर्ण गडचिरोली जिल्हा विकून टाकला. आणि सगळ्यात चांगला म्हणजे लोहाचा साठा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे तेवढा कुठेच नाही म्हणतात. म्हणून पूर्ण जंगलच विकून टाकलेलं आहे. आणि 500 खदानी आल्या. 500 खदानीने म्हणजे पूर्ण उत्खनन करून टाकेल, खनन करून टाकेल, तर तिथे लोक जिवंत राहील का? प्राणी पशु पक्षी जिवंत राहणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होईल. मग हा विकास नाही, हा विध्वंस आहे. बरोबर. आणि आदिवासीचं मग काय, आज त्या खदानीमुळे, अदानीच्या खदानीमुळे पूर्ण गावाचे गाव उठवून टाकले आहे. 500-600 गाव उठवून टाकले आहे. त्यांना म्हणता की तुम्ही आता कुठे निघून जा. त्यांना दुसऱ्या ठिकाणी विस्थापित केलेल्या जागा नाही, त्यांच्या गेलेल्या जमिनीचं मूल्य नाही, त्याच्यानंतर त्यांची कोणीही तक्रार ऐकून घेत नाही.
त्यांनी जाव तर कुठे जावं. ओके, जावं. हम्म, आणि त्या उत्खननामुळेचा कसा परिणाम झाला की लाल माती, हम्म. संपूर्ण नद्यांचं पाणी लाल झालेलं आहे. आज तुम्ही जाऊन पहा भामरागडकडे, बरोबर. जाऊ देत नाही तुम्हाला, परमिशन नाही आहे. आणि पूर्ण झाडांचे पानं सुद्धा लाल झाले आहे. पाण्यामध्ये राहणारे पशु म्हणजे जीवजंतू होते ते मेले आहे. बरोबर. झाडावरची पाखरं, त्यांची झाडं, हजारो झाडाची कत्तल करून टाकलेली आहे. अरे ज्या आदिवासीने ते जंगल त्याला देव मानलं, प्रत्येक झाड त्यांचं कुलचिन्ह आहे, तो त्यांचा सगळा आहे, बरोबर, ते पूर्ण जंगल कापून टाकलाय. हो. मग आदिवासींनी ज्या जंगलाला जोपासना केली, वाढवलं, संरक्षण केलं, त्याला आपला देव मानला, बरोबर, त्याच्याशिवाय जगू शकत नाही. आणि त्याच्यापासून तुम्ही ते हिरावून घेतलं. बरोबर. मग ते झाडही गेले, एवढं पर्यावरण गेलं. शुद्ध हवा कुठली मिळणार तुम्हाला, शुद्ध पाणी कुठलं मिळणार, पाऊस कसं येणार आहे. आणि मोठ्या मोठ्या विकासाच्या गप्पा मारता, हे पशु पक्षी जे जीव आहे याचे हत्यारेच तुम्ही आहे. बरोबर. असंख्य जीवाचा हत्या करणारे जर असेल विकासाच्या नावाखाली, तर तुम्ही मोठे म्हणजे पापी आहे, खुनी आहे, तुम्ही हत्यारे आहे का नाही. आणि त्याच्यामुळे जे थोडी थोडी शेती करायचे, आता कंबरभर तिथं नाही का लाल माती पूर्ण झालेली आहे. धान्य उगवत नाही आहे. आणि जंगलामध्ये तर झाला, जंगल उरलं नाही आहे. झालं हे झालं. आता खदानीमध्ये जे बाहेर देशातले जे लोक आले आहे, काम करणारे, फक्त लेबर म्हणून काही ठराविक लोकांना घेतलाय. इकडे फडणवीस का म्हणते की तुमच्या लोकांना मोठा रोजगार भेटलाय. कशाचा रोजगार? त्यांचे जोडे उचलण्याचा, त्यांना पाणी पाजायचा, त्यांना दरबार म्हणून उभं करायचा. आमच्या तरुण पोराला आणि जास्त केलं तर फटकेला हा नक्षलवादी म्हणून अंदर पाठवतात जेलमध्ये. आणि हा कुठला विकास आहे? बरोबर. आणि ज्या तरुण काही चांगल्या पोरी दिसते बाया, यांना काही काम, तुम्हाला पाणी पाजायचं काम आहे, त्यांची कोणाला खऱ्याची पुडी नेऊन द्यायचं काम आहे, कुणाला दारूची बाटली नेऊन द्यायचं काम आहे ना. असे जे घाणेरडी काम आहे त्यांचे, असे काम त्यांना दिले आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या आदिवासी समाजामध्ये मातृसत्ताक, मातृपूजक सभ्यता आहे, महिलांची पूजा केली जाते, तिथे बलात्कार होत नाही. आदिवासी समाजामध्ये बलात्कार होत नाही, किंवा तिथे वेश्यावृत्ती नाही आहे. त्या समाजामध्ये प्राचीन काळापासून नाही आहे. स्त्री विक्री होत नाही. आज त्या समाजामध्ये जे काम करणारे बाहेरचे जे लोक आले आहे, वेगळ्या राज्यातले, ते तरुण पोरींना कामाच्या नावाखाली बोलावून त्यांचं शारीरिक शोषण होत आहे. आणि जिथे वेश्यालय हा शब्दच नाही आमच्या डिक्शनरी मध्ये, तिथे आज सर्रास धंदा, म्हणजे हे बाहेरचे लोक पैशाचा आमिष दाखवून आमच्या पोरींना आज त्यांचं म्हणजे शोषण करत आहे. बरोबर. एवढं मोठं घातक आहे सर. हे घातक आहे, हे बरोबर आहे. पण आता तुमचे जे प्रतिनिधी आहेत, तुमचे जे आदिवासी नेते आहेत, तर आपण एक साहित्यिक म्हणून या विषयावर कधी त्यांच्याशी चर्चा केली आहे का? किंवा त्यांचं यासाठी काय योगदान आहे? त्यांचं योगदान काही नाही बघा. सत्तेसाठी आणि पैशासाठी चटावलेले हे लोक आहेत. त्यांना समाजाचं काही देणं घेणं नाही. जसं आमचे धर्मेराव बाबा आत्राम किंवा चंद्रपूर जिल्ह्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके आहे ना आता पालकमंत्री. परंतु हे लोक असू नये, हे लोकच आमचे बिभीषण आहे. हे लोक समाजाचे असून सुद्धा पैशासाठी, सत्तेसाठी तो हा पूर्ण समाज ते गहाण ठेवत आहे. आणि यांच्यामुळे आणि इथल्या सरकारमुळे आमचे गरीब आदिवासी काही करू शकत नाही. इथे विकास नाही होऊन राहिला आहे. त्यांच्याच गाड्या आहे, मोठे मोठे त्यांचे ठेकेदार आहे. आज 5,000 गाड्या रोज धावतात गडचिरोलीच्या जंगलामध्ये. आणि प्रत्येक नाक्यावरती त्यांचे लोक आहेत बंदूक घेऊन. आमच्या लोकांना जायला, कोणा पत्रकार जायला सुद्धा परमिशन नाही तिथे जायला. आणि कोण त्यांच्या विरोधामध्ये बोलणार? आणि हे आमचे तर लोक तेवढा कितीतरी करोडचा, तो अब्ज करोडचा आहे तिथला संपत्तीचा. तर त्यांना, यांना प्रत्येकांना 5-5, 10-10 लाख कोटी देऊन टाकले असेल पैसे. सगळ्यांना भेटते, यांच्या 2-3 पिढ्या खाऊ शकते. त्याच्यामुळे हे कशाला बोलतात मला? तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमचे जे जनप्रतिनिधी, काही कामाचे नाही, आदिवासी नेते आहेत, ते भ्रष्ट आहेत. भ्रष्ट आहे, नक्कीच भ्रष्ट आहे. तर आता ताई मला एक सांगा, ह्या सगळ्या गोष्टी समाजाला माहिती आहेत, लोकांना माहिती आहेत, तरी देखील समाज अशा लोकांना डोक्यावर कसं का बरं घेतो? कसं वाटतं? नाही, समाजचे लोक डोक्यावर घेत नाही अशा लोकांना. यांना ज्या पक्षामधून जे आले, त्या पक्षाचे लोक त्यांना प्रोटेक्शन करतात पूर्ण. आणि ते आपली खुर्ची वाचवासाठी ना, आपल्या थोड्याशा लोभासाठी म्हणून ते बोलत नाही ना. ते नाकारते. किंवा मुके बहिरे जे झाले आहे, गुंगे झाले आहे आज,
तर त्यांचा वरचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे लोक म्हणतात, तुला एवढं दिलं सत्तर भाकर, हे चुपचाप घे, खिशात टाक आणि चुपचाप राहा. असं सुरू आहे ना. आणि प्रामाणिकपणा इथे उरलाच नाहीये. समाजसेवा इथे खड्ड्यात गेली. समाजचं काही लेणं देणं नाही. फक्त तुमच्या आदिवासी नावाने तुम्ही करोडो संपत्ती येते, मस्त वाटून घेताय, सरकारही वाटून घेताय, लोकप्रतिनिधी वाटून घेताय, आणि प्रत्यक्ष आमच्या समाजाचं नाही का हे असं चित्र होण्यासाठी हे पापी लोक कारणीभूत आहेत ना. तर आपण एक आता लेखिका आहात, तर आपण या विषयावर बरंच काही लिहिलेलं आहे आणि आपण कविता देखील या विषयावर केलेली आहे. तर एखादी कविता जी आत्ताच्या परिस्थितीला साजेशी अशी आमच्या प्रेक्षकांसाठी जर आपण एक कडवं किंवा काही ओळी जर या प्रसंगी सांगितल्या तर बरं होईल. बरं. माझ्या तशा कथा कवितामधून नाही का माझा विद्रोहच असते. कारण कुठलीही गोष्ट नाही का नाहक खपवून घ्यायची नाही आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार ठेवायचे, नकारात्मक भूमिका ठेवायची नाही, असं राहते. तर अशीच एक माझी कविता आहे की सध्या वर्तमान काळामध्ये महिलांचं खूप शोषण होत आहे. म्हणजे आदिवासी महिलांचे होत आहे आणि इतरही महिलांचं होत आहे. पण विशेषतः मी आदिवासी स्त्रीला म्हणते, सजग करते की बाई ग, तू आता जुन्या काळामध्ये जसं रेला नाचायची आणि शृंगार करून राहायची, तर तो शृंगार आता काही कामाचा नाही तुझ्या, आहे की नाही. तुला आता लाल लाल तळपत्या विस्तवासारखं असं प्रतिकार करण्याचं धाडस तुझ्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून माझी एक आवडती कविता आहे जी अनेक पुस्तकामध्ये, अनेक पाठ्यक्रमामध्ये, अनेक विद्यापीठामध्ये आहे. तर ती कवितेचं नाव आहे हसील तर पैसाची लाल आग होय. हसील तर पैसाची म्हणजे पैसाच्या फुलाची लाल आग होय. म्हणजे पैसाची फुलं जशी लाल लाल राहते तसं तुझा शृंगार कर. तिचा नवरा तिला म्हणते की बाजारात जाताना तू अशी नटून ठटून जाऊ नको, तर पैसाच्या फुलासारखी जा. हा संदेश आहे. तर ती कविता म्हणून दाखवतो मी तुम्हाला. पायटाच्या पारोगात केस धुवून, पायटाच्या पारोगात केस धुवून, चोपून चापून धडकं नेसल्यावर, गळ्यातली बंदी गुंजी शिप्याची माळ, ती निरखू लागली आयना. म्हणजे आरशात पाहू लागली. गळ्यातली गुंजी शिप्याची माळ, ती निरखू लागली आयना. तेव्हा नवरा ओरडला, तिचा नवरा ओरडला, राणे एवढा शिंगार करू न ग, तुले शिंगार कायले पाहिजे. राणे एवढा शिंगार करू नको, तुला शिंगार कायले पाहिजे. आहे तर रानानं फुलावं काट्यात, आहे तर रानावर फुलावं काट्यात, पण वाज जाऊ नये. बाजाराला जाशील तर समद्या सुधारलेल्या बाप्याच्या डोळ्याले आग लागत. बाजाराला जाशील तर समद्या सुधारलेल्या बाप्याच्या डोळ्याले आग लागत. म्हणून म्हणते तू रात्राणी होऊ न ग, म्हणून म्हणते तू रात्राणी होऊ न ग, हसील तर पैसाची लाल लाल आग होय. हसील तर पैसाची लाल लाल आग होय, नाही तर बिब्याचे फुलं होय. बिब्या उठते ना तेल लागल्यावर म्हणते, हसील तर पैसाची लाल लाल आग होय, नाही तर बिब्याची फुलं होय. लाल लाल धधकती अंगार, लाल लाल धधकती अंगार, आणि तोच तो शिंगार, तोच तो शिंगार. मग तिनं घेतली हातात पेटती मशाल आणि समद्या रानाकडे निघाली, आग लावायला निघाली, आग लावायला निघाली, आग लावायला निघाली. तर ताई ही अतिशय म्हणजे काय म्हणता येईल, म्हणजे विद्रोही प्रकारच्या म्हणजे ही कविता आहे. म्हणजे समजा एखाद्यांनी याचा अर्थ समजला तर म्हणजे एक प्रकारची आग, एक प्रकारची ऊर्जा समजा किंवा शक्ती त्या व्यक्तीला मिळेल. तर मला सांगा, ही प्रेरणा तुमच्यात येते कुठून? तुम्ही कसं हे सगळं लिहिता? म्हणजे ही प्रेरणा नाही का, मी जेव्हा एटापल्लीला 1977 मध्ये गेली आणि तिथलं जे समाज जीवन पाहिलं मी, आदिवासी लोकांचं अर्धवट कपडे, सावकार लुटते आहे, एक पायली जर मीठ असेल किंवा एक तंबाखूचे 4-5 पानं जर घ्यायचं असेल तर त्यांना कुडभर धान द्यावं लागत होते. एका मिठा पायलीसाठी एक कुडभर धान किंवा 2-3 तंबाखाच्या पानासाठी एक कुडभर धान, आणि पैसे नाही का असा मारवाडी तो दुकानदार फेकून द्यायचे त्यांच्या अंगावरती. काही तेव्हा नक्षलवाद नुकताच आला होता आणि बस स्टँडला वगैरे
तरुण आदिवासी पोरी जेव्हा राहायच्या तर त्यांना हे पोलीस गार्ड हे जे लोक आहे शिकणारे नोकरी करणारे हे त्यांना विविध प्रकारचे हातवारे करणे किंवा अंगाला स्पर्श करणे किंवा मस्करी करणे अशा मी बऱ्याच घटना पाहिल्या. तेव्हा मला वाटलं अरे या पोरी म्हणतो या बिचाऱ्या 14-15 वर्षाच्या नटून ठटून फुलं लावून गजरा लावून जायच्या बाजारच्या दिवशी आमच्या एटाच्या बाजारात. तेव्हा मला सुचली ही कविता. अरे म्हटलं हे तर म्हणजे असं नाही करायला पाहिजे, पोरींनी आता विद्रोह व्हायला पाहिजे आहे की नाही. म्हणून मी कुठल्या पण कवितेमध्ये म्हणते ना माझ्या सगळ्या स्त्रियांना की तुम्ही हे फालतूचं पचवू नका आहे की नाही. हे आता तुम्ही सती होऊ नका, सावित्री होऊ नका. या सावित्रीची लेखवा तुम्ही आहे ना, आणि हातात पेन घ्या आणि लेखणीची तलवार घेऊन तुम्ही आता प्रतिज्ञा करा. तुम्ही शिका, आता संघटित व्हा आणि आता रडायचं नाही आणि मागे राहायचं नाही बिलकुल, आणि अत्याचार कोणताही सहन करायचं नाही आहे का नाही. तर या प्रकारे माझ्या कवितेमधून नका विद्रोह तुम्हाला दिसेल किंवा प्रतिकार आणि नवीन ऊर्जा आहे का नाही. एका कवितेमध्ये म्हणते ती आपल्या आई मुलीला म्हणते की तुला मी जेव्हा दूध पाजायची तेव्हा रानामध्ये माझ्या पायावरती लाल मुंग्या चढायच्या. तुला मी रानात जन्म दिला, दगडाने नाळ कापलं आणि तुला मी माझं दूध भरवलं. तेव्हा समोर लाल लाल पळस फुललेला होता. तेव्हा मी माझे पुरा आसूच त्याला दान करून टाकले. म्हणजे मी सारे आसूच त्याला दान करून टाकले. पळसाच्या फुलाला तू फुल बाबा, खूप फुल, माझे आसू घे तू फुल, पण मी काही आता रडणार नाही, तुझ्यासारखी मी फुलत राहील. बरोबर. अशा प्रकारचे माझे जे प्रतीक आहे, माझ्या उपमा आहे, अलंकार आहे, मी सगळ्या रानातल्या भाषेत देते. किंवा आणि एक माझी अशीच कविता आहे सांगो माय मी कोणाची. कारण नाही का खेड्यापाड्यामध्ये जेव्हा आपण पाहतो गेल्या 15-20 म्हणजे 50 वर्षाच्या मागे जर आपण गेलो तर बायकांना खूप मारायचे माणसं. तो काळ होता आहे ना, सासूरवाज होता, नवरावास होता, आणि समाजामधून उपेक्षा आजही आहे, खेड्यापाड्यामध्ये आजही आहे, शिकलेल्या घरामध्ये पण आहे. तर खरंच आहे, स्त्री जी आहे सगळं संपूर्ण स्त्री जात आहे, तर तिला स्वतःचं घर नाही राहत. बरोबर. लहानपणी ते बापाच्या सावलीत राहते, भावाच्या धाकात राहते. बरोबर. नवरा झाला की ती नवऱ्याची होते. बरोबर. आणि तरुण पण म्हणजे म्हातारपण का पोराच्या स्वाधीन होते. बरोबर. म्हणजे तिला स्वतःचं अस्तित्व काही राहतच नाही, म्हणून ती आपल्या आईला म्हणते, आईला ती म्हणते म्हणून की सांगू माय मी कणाची. लहानपणी बापाचा भावाचा आणि माय तू आहे, लहानपणी बापाचा भावाचा धाक होता. बरोबर. शेजारी पाजारी आणि माय तू आई धाक होता. सारेच म्हणायचे पोट्टीची जात आहे का घरी ठेवायचे ढोलीत बी कराले. दाल्ल्याच्या घरी जाशील, दाल्ल्याच्या घरी जाशील मग कशी राहशील. बरोबर. खेळण्या हसण्याचे दिवस यावर गाजवलं तुम्ही अधिकार. बरोबर. यावर गाजवला तुम्ही अधिकार. माय सांगू माय मी कोणाची. लगीन झालं, दाल्ल्याच्या घरी गेली, त्याला बी वाटते मी त्याचीच. कधी हाना कधी तना मी ढोलकीच त्याची. कधी मारते तो कधी हानते तो, आहे की नाही. कधी हाना कधी तना ढोलकीच मी त्याची, सांगू माय मी कोणाची. कष्टाले सावकार रेंजराकडे पाटलाकडे जातो. बरोबर. कष्टाले सावकार रेंजर पाटलाकडे जातो तेव्हा ते बी हुमते आजूबाजूले, त्याने बी वाटते मी त्याचीच, सांगू माय मी कोणाची. मग म्हणते मी सोनाराकडे गेली, शिंप्याकडे गेली, रेंजराकडे गेली, त्यांना पण वाटते कोणी या टिकली मारून जा. हळदीची भुकटी समजतेच मले, सांगू माय मी कोणाची. असं करत करत जेव्हा प्रवास होते शेवटी ती म्हणते की सांगू माय मी कोणाची. मी नाही याची, मी नाही त्याची, मी तर आपल्याच नशिबाची, मी तर आपल्याच नशिबाची, सांगू माय मी कोणाची. अशा प्रकारचं स्त्रीचं दुःख जे आहे तुम्ही या कवितेच्या माध्यमातून मांडलंय, आणि ते अतिशय खरं आहे. जे चित्रण कवितेद्वारे तुम्ही केलेलं आहे ती खरीच परिस्थिती त्या काळी होती आणि आजही काही प्रमाणात आहे, ते मान्य करावून आपल्याला म्हणजे चालावं लागेल. तर मी आमच्या चॅनलकडनं तुम्हाला धन्यवाद करतो. तुम्हाला यासाठी मी तुमचे धन्यवाद करतो की आपण आपली प्रकृती बरी नाही,
ना आपल्याला ताप आहे हो, तरी ताप देखील आहे. आपण वेळ हो, दिला. हो. ना आपल्याकडे कामाला असणारी बाई सध्याला नाही, हो. तरी आपण वेळात वेळ काढून आमच्याशी इतकी गप्पा केलीत. ऑन द कॅमेरा, ऑफ द कॅमेरा बऱ्याच गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस केल्या. तर ताई, तुमचं जे ज्ञान आहे किंवा तुमच्याकडे हे जे अचिव्हमेंट आहे हे एका व्हिडिओतनं किंवा एका पॉडकास्टनं समाजासमोर मांडणं शक्य नाही. तर त्यामुळे आम्हाला आता वेळेचे बंधन लक्षात घेऊन इथे आपण थांबूया. पण भविष्यात नक्कीच आपण याचा एक दुसरा जो पार्ट आहे तो आपण घेऊन येऊ आणि बरेच जे विषय आहेत आज जे राहून गेले त्यावर आपण नक्की पुन्हा चर्चा करू. तर ताई, पुढील भविष्यासाठी आणि तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो की आपण आमचं स्वागत केलं आणि नेहमी तुमचं मार्गदर्शन आम्हाला लाभो ही सदिच्छा ठेवून या ठिकाणी आपण संपवतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.